चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा हिरव्या वाटाण्यांचा खरडा। आता सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात वाटाणे खूप स्वस्त सुरू आहेत। इथं आम्ही 5 किलो वाटाणे आणले होते आणि इथे बघू शकता 2 डब्बे माझे वाटाणे सोलून रेडी झाले होते। हे डब्बे मी आता फ्रीजमध्ये फ्रोझन करून ठेवणार आहे, जेणेकरून तुम्हाला घरचे वाटाणे केव्हाही भाजीसाठी सहज उपलब्ध होतील। चला तर आता आपण पाहूयात अगदी सोप्या पद्धतीने या वाटाण्याचा झणझणीत असा खरडा कसा बनवायचा। जर तुम्ही एकदा ही भाजी बनवली तर नेहमीच वाटाण्याची वेगळी भाजी न करता असाच खरडा नेहमी बनवाल। त्यासाठी आपण इथं घेतलेला आहे 1 तुकडा चिरलेलं आलं, 1 मोठी कुडी लसूण पाकळी, 7 ते 8 तिखट झणझणीत अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 2 ते 3 तुरुंबी कोथिंबीरीच्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडंसं हिंग घेणार आहे, हळद घेणार आहे आणि आपला मेन इंग्रेडियंट म्हणजे ओले वाटाणे 1 मोठी वाटी भरून आपल्याला घ्यायचे आहेत। तुम्हाला भाजी किती जणांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता। आता मी गॅस ऑन करणार आहे आणि त्यावरती लोखंडी तवा ठेवणार आहे। हा जो खरडा आहे तो आपण तव्यामध्ये बनवणार आहोत। इथं मी 2 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घेणार आहे। ते हिंग चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं फोडणीसाठी टाकणार आहे। आता आपण चिरलेले 2 कांदे जे होते ते तव्यामध्ये टाकून घेणार आहोत। हा कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी इकडे मिरच्या, आलं, लसूण आणि मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। इथे पाहू शकता आपल्याला मिरचीचा जो खरडा बनवण्यासाठी जी मिरचीची पेस्ट हवी होती ती रेडी झालेली आहे। कांदाही आपला छान परतत आलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळदी टाकून घेणार आहे। हळद व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये जे काही आपले वाटाणे आहेत ते स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे वाटाणे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते बऱ्यापैकी शिजायला हवेत। आपण यामध्ये लगेच काहीही टाकणार नाही, त्याला चांगले परतू द्यायचे। आता इथे पाहू शकता वाटाणे आपले शिजत आलेले आहेत। मी आता टाकून घेणार आहे जे आपण लसूण, आलं, मिरचीची पेस्ट बनवली होती ती आता या वाटाण्यांमध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं। इथे आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे। आपण ही चटणी विदाऊट पाण्याची बनवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आता एक तांब्या घ्यायचा आहे आणि हे वाटाणे तवा व्यवस्थित पकडून एकसारखे खरडून घ्यायचे। हे तुम्ही असं केल्यानंतर वाटाण्याच्या भाजीला जे काही तुमच्या खरड्याला चव लागणार आहे ती अतिशय अप्रतिम असणार आहे। जो काही आपण मिरचीचा ठेचा बनवला आहे तो संपूर्ण वाटाण्यांमध्ये मिक्स होणार आहे व त्याचा एक वेगळा फ्लेवर येणार आहे। इथे बघू शकता भाजी अतिशय छान मी वाटाणे खरडून घेतलेले आहेत आणि भाजी दिसायलाही छान दिसत आहे आणि तितकीच टेस्टी लागते। आता आपण गॅस बंद करून घेणार आहे। आपली भाजी भाकरी चपाती सोबत खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही कुठे बाहेर जायचं असेल किंवा टिफिनसाठी रोजच्या ही भाजी बनवू शकता आणि घरामध्ये सर्वांना आवडेल
अशी माझी खात्री आहे. अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.